आजपासून आपण 7 डेज चॅलेंज घेत आहोत. तुरीच्या सोल्यांपासून ज्या काही रेसिपीज आहेत त्या मी बनवणार आहे. तर आजची माझी पहिली रेसिपी आहे. मी तुरीच्या सोल्यांपासून वडे बनवत आहे. तर मी 2 ते 2.5 वाट्या तुरीचे सोले काढून घेतलेले आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. थोडासा लसूण सोलून घेतला आहे. 2 कांदे बारीक चिरून घेतले. थोडासा सांबार घेतला आहे. तुरीच्या शेंगा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भेटतात आणि त्या खाणंही आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. त्यामुळे मी ह्या 7 डेज चॅलेंज आजपासून घेत आहे. तर पहिली रेसिपी आजची आपण पाहूया, तुरीच्या सोल्यांचे वडे. आता आपल्याला तुरीच्या सोल्यांचे वडे बनवण्यासाठी तुरीचे सोले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यातच हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं जिरं टाकून त्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता यात टाकतोय आपण तुरीचे सोले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं. हे वाटण आपल्याला थोडंसं जाडसरच काढायचं आहे. हे ह्या पद्धतीनं थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता यातच घालत आहोत आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला सांबार. यातच टाकत आहे आपण ओवा, भरपूर असे तीळ, थंडीचे. यातच घालूया आपण तीळ. यातच टाकत आहोत आपण थोडंसं लाल तिखट. इथं थोडंसं मी लाल तिखट घातलं आहे. तुम्ही इथं पूर्ण हिरवी मिरची पण घालू शकता किंवा नुसतं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता यात मी बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालत आहे. यातच टाकूया आपण चवीपुरतं मीठ. सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊया. बेसन टाकल्यानंतर आपला गोळा असा तयार झाला पाहिजे. जर असा गोळा तयार नाही झाला म्हणजे आपलं बाइंडिंगचं बेसन कमी पडतं आहे. त्यामुळे असा गोळा तयार होणं आवश्यक आहे. आता याचे आपण वडे तयार करून घेऊया. पहा, हाताला मी थोडंसं पाणी लावून घेत आहे आणि असा याचा गोल असा गोळा तयार करून हातावरती आपण याचा वडा तयार करून घेत आहोत. हा वडा मी जास्त पातळी नाही तयार करत आहे आणि जास्त जाडसरही नाही. अशा पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया. सोबतच एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे. आता तेल आपलं चांगल्या पद्धतीने गरम झाले. वडे टाकल्यानंतर एक 2 ते 4 मिनिट आपल्याला तेल हाय फ्लेमवरच राहू द्यायचं आहे. नंतर आपण याची फ्लेम मिडियमही करू शकतो. आता यामध्ये मी टाकून घेत आहे वडे. पहा, वरच्या साईडचे तेलाचे बुडबुडे आता थोडेसे कमी झालेले आहे. तर आता हे आपण पलटून घेऊया. छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. हे वडे आपले तळले गेलेले आहेत. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि बाकीचे वडेसुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया. तर तयार आहेत आपले तुरीच्या सोल्यांपासून तयार केलेले वडे. खायला अतिशय खुसखुशीत लागतात. हे तुम्ही हिरवी मिरची किंवा सॉससोबतही खाऊ शकतात. एक वडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. एकदम हिरवागार असा झालेला आहे. पहा, हा वडा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. पहा, आतलं टेक्स्चर पूर्ण ग्रीनिश असं आलेलं आहे. किती सुंदर असं दिसतंय. तुम्हाला ही माझी तुरीच्या आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय करणार असाल तर नक्की ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.